नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर स्वागत करते तुमचं गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। आणि नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खास संदेश। काजवे वगैरे आपण पाहतो की आधीपासून आपल्या अगदी आवडीचा कीटक, आणि दिसला कधी असा छान लुकलुकताना, छान अंधार आहे आणि एखादा काजवा चमकला तर तो अत्यानंद शब्दात अवर्णनीय आहे। छोट्या मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच एकदम छान दिसतो। तर असे जेव्हा काजव्यांचं आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा विदर्भातही आजकाल बऱ्याच ठिकाणी टुरिझम सुरू झालेलं आहे की त्याच्यात काय असतं की एक पॅकेज दिलेलं असतं आणि तुम्हाला ते जंगलात नेतात जिथे काजवे खूप साऱ्या प्रमाणात तिथे त्यांची वस्ती असते, अशा ठिकाणी नेतात, कॅम्पिंग करवतात आणि तुम्हाला ते काजवे बघायला मिळतात। ह्याच्यात गैर काहीच नाही आहे। पण नेहमीप्रमाणे आपण मनुष्यांनी काय केलेलं आहे, जिथे जाऊ तिथे उत्मात। मग आपण काय करतो, टॉर्चेस घेऊन जातो, मोठे मोठे हाय पॉवरचे, छान दिसले पाहिजे, लांबपर्यंत दिसले पाहिजे अशा विचारांनी, आणि तिथे जो गोंधळ करतो, म्युझिक लावतो, ते कॅम्प फायर वगैरे करायचं, छान नाचायचं, असा एक ट्रेंड जो पाश्चात्य आहे त्याचं आपण अनुकरण करतोय। होतंय काय ह्यानी की तिथे जो काजव्यांचा अधिवास आहे तो डिस्टर्ब होतोय। त्यांनी त्या काजव्यांना जे तिथे लागणारी शांतता, जे लोक नको आहेत अशा ठिकाणी काजवे आढळतात, तर आपण तिथे जाऊन सगळं ते विस्कळीत करतोय, त्यांचं जीवनचक्र विस्कळीत करतोय। त्यामुळे आपण पाहतोय की काजव्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे। तर मी हे नाही म्हणत की तिथे जाऊ नका, पाहायचे असतील तर अंतरावरनं पहा, शांततेने पहा, लाईट्स घेऊन जाऊ नका आणि तिथे गोंधळ करू नका, प्लास्टिक बॅग्स पिशव्या तिथे टाकून येऊ नका, ते रॅपर्स तुमच्यासोबत घेऊन या। याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। सांगते कोणाच्या गार्डनमध्ये आले आणि कोण माझ्याबरोबर को कंडक्ट करणार आहे। तर मंडळी चला दाखवते तुम्हाला आम्ही कोणाच्या गार्डनमध्ये आलोय। आणि माझ्याबरोबर आज हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करते, भेटा माधवीताई पाटील यांना। माधवी, पुन्हा स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये। खूप खूप धन्यवाद पल्लवी की तू आता मी मागल्या एपिसोडला म्हटलं की मलाच यायचंय आणि तू मला प्रत्येक वेळेस नेतेस। हो, तर आता परत विचारून घेते, कारण तू विसरली म्हणायचं की कसं वाटतंय परत येऊन। खरंच छान वाटतं आणि प्रत्येकाच्या गार्डनची खूप वेगवेगळी विशेषता आहे। जसं मला आज या मामींचं फार आवडलंय। तर मंडळी आज आपण आलोय मंजुषा बदरखे मामींकडे, आम्ही मामी म्हणतोय। तर मामी, खूप खूप स्वागत आहे तुमचं गार्डन गप्पामध्ये। आणि मला सांगा, तुम्ही तशा काय करता बगीच्या व्यतिरिक्त? हाऊसवाईफच आहे मी। अच्छा, हाऊसवाईफ आहात। अच्छा, आणि हा छंद तुम्ही जोपासला आहे? लहानपणापासून हा छंद आहे मला। बरोबर। आणि किती वर्षांची ही मेहनत आम्ही पाहतोय? इथं 20-25 वर्ष झाले। अच्छा, आधी तर साधाच होता, लॉन वगैरे नव्हता आधी, बरोबर, पण याला 20 वर्ष जवळपास झाले। अच्छा, आणि तुम्ही दररोज ह्याची काळजी घेता? माझे मिस्टर कटिंग करतात त्याची। बरं, आज कालही म्हणत करून देऊ का कटिंग, म्हटलं नको, राहू द्या, जरा येणार आहे। छान कटिंग करतात। अच्छा अच्छा। आणि प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे झाड आहेत आपल्या इथे? तसे तर बहुतेक सगळेच आहेत झाड। बरं, फक्त जास्वंद लवकर जळून जाते माझ्या इथे, काय होते काय माहिती जास्वंदाला। जास्वंद नाही लागत, बाकी सगळे आहेत। मामी, मी तुमचं इथं खूप सुंदर असं गार्डन बघते। मला सांगा, तुम्ही या गार्डनसाठी कोणती माती वापरली आहे बरं? गाळाची माती तर नाही आहे, साधीच माती आहे शेतातली। अच्छा, साधी शेतातली काळी माती। बरं, त्यात तुम्ही काही मिक्स केलंय का? खत, शेणखत वगैरे। शेणखत आणि हे जे मी जमा करते ना, पालापाचोळा, त्याचं खत तयार करते। अच्छा, म्हणजे शेणखत आणि पालापाचोळा आणि त्याचं खत, परत शेतातली माती असं मिळून या मातीत तुम्ही ही सगळी झाडं लावली आहेत। ती खूप सुंदर आली आहेत आणि तुमचं अतिशय सुंदर असं गार्डन तयार झालं आहे। माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला माहितीये, माती जशी गरजेची आहे तसं पाणीही व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे। तर तुम्ही वेगवेगळ्या ऋतूत या झाडांना पाणी कसं देता? जसं पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात? पावसाळ्यात गरज पडत नाही। हा, बरोबर। आणि हिवाळ्यात कमीच द्यावं लागते, एक वेळा ते वातावरण पाहून। आणि उन्हाळ्यात 2 वेळा देते। उन्हाळ्यात 2 वेळा। तर मामी, मला हे सांगा की आपल्या ह्या बागेत समजा एखाद्या झाडावर किंवा एक प्रकारचा एक रोग सतत बघायला मिळाला, असं कधी झालंय? हो, ते पावसाळ्यात वगैरे कीड पडते, जरा काळी मावा म्हणतात त्याला। बरोबर, तो दिसते बहुतेक, तुळशीवर तो वगैरे दिसते हमखास। अच्छा, बाकी तर काही नाही। मग असा दिसला तर तुम्ही काय करता? काढून टाकते मी, थोडा भाग तो। बरं, कापून एक पान। हो, अच्छा, किंवा मग ते हळदीचं हे करते। अच्छा, तुम्ही जे रोज बघता त्यामुळे ते पटकन तुमच्या लक्षात येत आहे, म्हणून लवकर ते पसरू देत नाही मी त्याला, पसरू देत नाही।
बरं, आणि असं काही आहे का की आपल्या बागेमध्ये की एखादं झाड किंवा एखादं रोप मला हे चालत नाही किंवा नको आहे? नाही, तसं तर सगळंच झाडं चालतात मला, असं अच्छा. काही म्हणजे ठराविक कोणत्याही झाड प्रकारचे कुठल्याही प्रकारचं कॅक्टस वगैरे पण? कॅक्टस चला, चालते. ह्या पण भेदभाव न करणारे नाही. आपल्याला मामी झाड सापडले म्हणजे झाड म्हणजे माझ्यासाठी आकार त्याला चांगला दिला की मला कुठलंही झाड आवडतं. चला, ह्याहून अजून काय छान असणार आहे. या सगळ्या झाडांच्या वाढीसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं खत वापरता? खत तेच आपलं साधं शेणखत आणि शेणखत घरी बनवलेला पालापाचोळा. अच्छा. किचन वेस्ट काहीच वाया जाऊ देत नाही मी. मग ते काही त्याची प्रोसेस आहे का? हो, जमा करून त्याच्यात करते मी. हो का? म्हणजे कॅरनमध्येच टाकते मी ते, त्याच्यावर शेणखत माती वगैरे आणि पाणी वगैरे टाकलं की ते त्याच खत तयार अच्छा, होऊन म्हणजे जातं. एखाद्या 15-20 दिवसात त्याचं खत. एखाद्या तुम्ही भांड्यात किंवा काही भांडा वगैरे ते नाही करत. मग कारण कशात हेच एका direct ठिकाणी जमा काय- करून हो, एका ठिकाणी. जमा करून तिथेच त्याच्यात हो, शेणखत हो. टाकायचं आणि मग ते सगळीकडे हो. वापरायचं. बरोबर. आता तुम्हाला हे माहितीच आहे की झाडं आहेत त्याच्यावर किडही हो. येणारच. मग अशा वेळेस तुम्ही कोणती कीटकनाशके वापरता बरं? घरगुतीच तर गोमूत्राचा थोडासा फवारा मारते आणि ते हळद वगैरे लिंबाचा अर्क थोडासा, अच्छा. बाकी विकतचं काहीच नाही वापरत. म्हणजे सगळं जे आहे ते सगळं घरचं घरगुती. सेंद्रिय आहे सेंद्रिय, हो, पद्धतीने हो. बनवलेलं तुम्ही हो. तुमचं हे गार्डन आहे आणि ते खूप आणि सुंदर थोडीशी झालेलं कीड आहे. पडली तर लगेच ते पान वगैरे ते काढून टाकायचं. म्हणजे नेहमी तुम्ही निरीक्षण करत हो. राहता. म्हणजे तुम्ही तुमच्या बगीच्यातच असतात असं म्हटलं तरी चालेल. संध्याकाळी 1 तास मी असतेच तिथं. हा, दोन्ही वेळ तुम्ही तुमच्या बगीच्याचं निरीक्षण करता. काही कीड लागलेली असली तर ती हो, काढून काढून टाकता. मामी, मी इथे बघते खूप साऱ्या तुम्ही रोपं मला इथे दिसतायत लावलेली. तर हे काय आहे मला सांगाल बरं जरा? मी आता दरवर्षी संकल्प केला 50 झाडं वगैरे तरी द्यायचे नर्सरीला एखाद्या. अरे वा, हा, छानच. हा. हा. शेगावला माझ्या भाच्याची संस्था आहे गोग्रीन म्हणून, हा, हा. त्याला मी देते. मागच्या वर्षी 55 झाडं दिलं, यावर्षी पण द्यायचे. यावर्षी फक्त बेलाचे लावले जास्त, मागच्या वर्षी सगळ्या प्रकारचे होते. मला असं वाटतंय तुम्ही शेगावला देताय, तसंही ऑलरेडी शेगाव बरंचसं ग्रीन आहे. आपल्याला आपल्या अकोला ग्रीन करायचं आहे, त्यामुळे ही झाडं तुम्ही देते मी. आमच्यासारखी लोक जे काम करतात त्याच्यातले 4-5 झाडं गेले पण असं काही नाही. पण हा तुमचा उपक्रम खरंच खूपच कौतुकास्पद आहे की तुम्ही हा संकल्प जो केलाय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे की तुम्ही झाडं लावता आणि प्रत्येकाला ते देतात. मला असं वाटतं गिफ्ट देण्यासाठी पण खूप सुंदर आहे. आणि माझ्याकडे हे विशेष एक झाड आहे, याचं वैजंतीचे मणी असतात ना, वैजंती माळ कृष्णाला जी आवडते, ते हे रोप आहे. आणि मला तुम्ही मागे एक मला म्हणजे समजलं होतं की तुम्ही बर्थडे वगैरे करता तेव्हा सुद्धा झाडं लावता. तर मला त्याविषयी थोडं काही सांगा बरं. आता 1 जुलैला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो, ते कस्तुरीचं मंदिर आहे ना आपलं गजानन महाराजचं, कस्तुरीचं जास्त मंदिर आहे ना, तिथे झाड लावलं आम्ही. अच्छा. 1 जुलैला. हा, म्हणजे असं तुम्ही ज्यांचे मुलांचे वाढदिवस, मॅरेज अॅनिव्हर्सरी असलं ते तुम्ही झाड लावून साजरे करतात. मला आपल्या व्ह्युअर्सला एक सांगावं असं वाटतं की मला असं वाटतं अशा प्रकारे जर तुम्ही वाढदिवस केले तर स्पेशली तुम्हाला झाडं लावण्याचा आनंद मिळेल आणि वाढदिवसही खूप चांगल्या प्रकारे साजरा होईल. मामी, तुम्हाला माहिती आहे आपल्या अकोल्याचं ऊन किती असतं, तर मग मला सांगा हे एवढ्या उष्णतेत ही झाडं तुम्ही कशी जगवता? म्हणजे त्यासाठी तुम्ही या सूर्यप्रकाशाची काय व्यवस्था केली आहे बरं? ग्रीन नेट लावतो आम्ही. अच्छा, काढली 1 महिना झाले, पूर्ण त्यासाठी शेड करून घेतलेला आहे. अच्छा, हो, हे इथे दिसतंय तुम्ही स्पेशली शेड करून घेतलाय आणि त्याच्यावर ग्रीन नेट तुम्ही टाकता. पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण नेट असते. अच्छा, त्यामुळे 1 महिना झाले आता काढली. त्यामुळे त्या झाडांचं म्हणजे संरक्षण तुला असंच बगीचा दिसेल आमचा. एक पाणी भरपूर असतं, नळाचं पाणी भरपूर आहे. अच्छा, आणि नेट असते लावलेली, त्यामुळे बगीचा कायम तसाच असतो. तुम्ही कधीही कधी. म्हणजे यांचा बगीचा तुम्ही केव्हाही बघाल ना, आता तो ग्रीनच दिसेल.
मला आणखी एक संदेश द्यायचा आहे की झाडांवरती माणसांवरती प्रेम करायच्या पेक्षा झाडांवरती प्रेम करा. का असं म्हणताय तुम्ही? कारण झाडं कधी धोका देऊ शकत नाही. माणसं देतात. माणसं धोका देऊ शकतात, झाड नाही देऊ शकत. मी इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघते, पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही सगळे झाडं लावली तर त्यात तुम्हाला असं कोणतं झाड आहे की जे वाटतं की म्हणजे लावायला खूप सोपं आहे, जगायला खूप सोपं आहे, की तुम्ही ते लावून द्या आणि अगदी मोकळे व्हा, असं कुठलं झाड आहे? तसं तर सगळ्या झाडाचीच काळजी घेतली, सगळे झाड लागतातच. हा, मला एखादा झाड राहते पण ते तुम्हाला काही अजून तसा फरक नाही पडला, काही लागलेच माझे सगळे झाड. हा म्हणजे पण सोपं त्यातल्या त्यात तुम्हाला सोपं कुठलं वाटलं? सोपं तर बाकीच्या ते पांढऱ्या हे असते ना पारिजातकाचे वगैरे ते, किंवा पांढरी ते तगर वगैरे असते, ते नाहीये माझ्याकडे सध्या. ते कीड पडली त्याच्यावरती गेलं ते. पण ते म्हणजे लावायला आणि जगायला सोपं आहे. पावसाळ्यात तर तशी कुठलीही फांदी लावली तर लागूनच जाते. हो, पावसाळ्यात झाडं लागतात. पण मला सांगा की तुम्हाला असं कधी वाटलंय का की हे झाड मी लावते आहे सतत पण ते लागतच नाही? पांढरा जास्वंद. पांढरा जास्वंद मी इतक्या वेळ लावून पाहिला पण लागलाच नाही माझ्याकडे, शेवटी नाहीच आहे. तर मामी मला हे सांगा, प्रत्येकाला आपली बाग विशेष वाटते, खास वाटते. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बागेत काय खास वैशिष्ट्य आहे की ही माझी फक्त माझ्या बागेची बाग आहे? मी असे झाडाचे रोप बनवून देते. घरी कोणी आलं, कोणी मागितलं तर पटकन देऊन टाकते. ॲडेनियमचे वगैरे पारवशे रोप बनवते मी आणि ते रोप पण तयार करून देते. अच्छा, कोणी मागितलं तर तुम्ही नाही म्हणून टाकते. अच्छा, तर हा एक फार सहज गुण असतो. वैजयंतीचं झाड बहुतेक मला वाटतं माझ्याचकडे आहे, सध्या तरी नाही कोणाकडे, पण त्याचं पण मी रोप बनवून देते सगळ्यांना. अच्छा अच्छा, मग ते वैजयंतीचे माळ तर त्या मणीनेच लागतात? हो, म्हणजे त्याचे जे असतात त्यालाच मणी येतात, त्याचाच मणी लावायचा. विशेष म्हणजे त्याला एक होल असते, त्यातला गवत काढलं की त्याला होल असते. बर. आणि नाही ते तर म्हणजे मला विचारायचं, समजा कोणाला त्या वैजयंती माळेचा मणी लावायचा आहे तर ते काढून लावायचा की तसाच पेरायचा? तसाच पेरायचा. चला, आणि मला आता हे सांगा आमच्या प्रेक्षकांना की तुमच्यासारखं इतकं सुटसुटीत सुंदर गार्डन त्यांनी करायचं म्हणलं तर त्यांनी काय करावं? कुठून सुरुवात? पहिलं तर आवड पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे. खरं, कुठल्याही ऋतूत. नाही तर मग मला आवडत नाही, काही दिवस केलं आपलं, नंतर मातीत हात घाण झाले चालत नाही, असं नको. जळतातच माझे. माझं कसं सातत्यानं प्रयत्न सुरू असते. हे नाही ते नाही ते काही ना काही. अच्छा, म्हणजे रोज तुम्ही काळजी घेता, रोज इथे बसता, त्यांची देखभाल करता. अशी जर तयारी तुम्ही दाखवणार असाल तर तुमचं गार्डन एवढं छान होऊ शकतं, है ना मामी? चला, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगा. आणि आमच्या या मामी त्यांचे हे प्रयत्न, जे हे छान झाड आणि रोप तयार करून वाटतायत, तर तुमच्यापैकी जर कुणाला असं असेल की आम्हाला बेलाचे, तुळशीचे, ॲडेनियमचे किंवा त्यांच्याकडे जे तयार असतील असे पाहिजे असतील तर ह्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, है ना? नर्सरी सारखे एवढं नाही, पण मी मागितलं तर माझ्या मैत्रिणीला नाही म्हणत, मी देऊन टाकते. चालेल. मामी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला पण तुमच्या दोघींचे आभार मानायचे. तुम्ही फोन केला आणि लवकर हो म्हटलं. तुमच्या पण धन्यवाद. नाही, आमचं असं आहे की जर कुणी मेहनत घेते आहे, स्वतःचं गार्डन तयार करते आहे, 4 झाडं लावते आहे, पल्लवी नेहमीच म्हणत असते की तुम्ही 4 कुंड्या लावा आणि मला बोलवा, मी तुमचं ते शूट करायला येईल. तर आम्ही म्हणजे आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांचे गार्डन शूट करावे.